नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना असेल, या योजनेमध्ये सरकारने मोठा बदल जो आहे तो केलेला आहे. आता जे काही तुम्हाला पैसे मिळतात, जे काही अनुदान मिळतं ते आता DBT द्वारे देण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला हे काम जे आहे ते करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल DBT द्वारे म्हणजे काय, DBT म्हणजे काय आहे आणि कोणतं काम करायचं आहे, हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सरकारने ही नोटीस सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये आता जे काही जिल्हाधिकारी आहेत त्यांना ही पाठवण्यात आलेली आहे. इथं सांगण्यात आलेलं आहे, विषय पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करायचं आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर जे काही लाभार्थी आहेत त्यांचं आधार कार्ड हे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संलग्न करून घ्यायला सांगितलं आहे. म्हणजे लवकरात लवकर आता जे काही पैसे आहेत ते DBTच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न इथे सरकार करणार आहे. तर इथे दुसरा सुद्धा पॅरेग्राफ तुम्ही पहा. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना जे काही अर्थसहाय्याचे वितरण आहे हे DBT पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि त्यानुसारच सगळे जे काही जिल्हे आहेत ते इथे त्यांना ही जी काही नोटीस आहे ती पाठवण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर जे काही आधार संलग्न आहे ते करण्यात सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला सगळं हे समजलं असेल. आता तुम्ही म्हणाल की हे DBT म्हणजे नक्की काय आहे, तर DBT म्हणजे त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो. म्हणजे अगोदर जे काही तुम्हाला आत्तापर्यंत पैसे येत होते, संजय गांधीचे असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे असतील, हे जे पैसे आहेत ते तुम्हाला बँकेमध्ये येत होते आणि तुम्हाला बँकेत पैसे काढायला जायला लागायचं. तर भरपूर असे प्रॉब्लेम येत होते आणि आता DBTद्वारे म्हणजेच काय होणार आहे, जे काही तुमचं आधार कार्ड आहे त्या आधार कार्डशी जी काही बँक संलग्न आहे तर हे NPCIला जी काही बँक लिंक असेल तिथे पैसे जमा होतील. म्हणजे जे काही बाकीच्या योजना आहेत जसं की PM किसान योजना आहे किंवा दुसऱ्या योजना असतील, MahaDBTच्या योजना असतील, या सर्वांचे जे काही पैसे आहेत ते कुठे येतात तर आधार संलग्न जी काही बँक आहे तिथं जातात. तर इथून पुढे सुद्धा आता DBTच्या माध्यमातून पैसे येणार. म्हणजे आधार कार्डला जी बँक लिंक आहे तिथे पैसे जाणार आणि तुम्ही ते पैसे अंगठ्याने कुठेही तुम्ही ते काढू शकता. म्हणजे तुम्हाला बँकेतच जाऊन काढावे असा काही नियम नाही. तुम्ही DBTद्वारे पैसे तुमच्या बँकेत आले म्हणजे तुम्ही अंगठ्याने ते पैसे कुठेही काढू शकता. त्यालाच आपण DBT असे म्हणतो. आता लाभार्थ्यांनी काय काय करायचं आहे, म्हणजेच जर तुम्ही पेन्शन घेता, जे काही अनुदान घेता, तर लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित जमा आहेत का नाही हे चेक करून घ्यायचं आहे. काही जिल्ह्यांमध्ये कागदपत्रेसुद्धा मागितली आहेत. तर तुम्ही आत्तापर्यंत कागदपत्रे दिली नसतील तर आपली कागदपत्रे जे आहे ते लवकरात लवकर जमा करा. कागदपत्रांमध्ये कसं आहे, तुमचं आधार कार्ड देणं गरजेचं आहे, तसेच तुमचा मोबाईल क्रमांक असेल, तसेच तुमचं जे काही उत्पन्नाचा दाखला वगैरे असेल, ही जी काही माहिती आहे ही तुम्ही तुमच्या शेजारील तलाठी ऑफिसमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये जी काही माहिती आहे ती जमा करून घ्यायची आहे. जिथे KYC चालू असेल ज्या जिल्ह्यामध्ये तिथे जाऊन आपली KYC करून घ्यायची आहे. जे काही हयात असलेलाचं जे काही प्रमाणपत्र आहे, हयातीचा दाखला म्हणतो, तो भरूनसुद्धा द्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही काम करायचं आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी बँक आहे तुमचे, कुठेही बँक असू द्या, त्या बँकेमध्ये आपलं DBTला आधार कार्ड लिंक आहे का हे चेक करायचं आहे. लक्षात ठेवा, सगळ्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड असतं, पण ज्या बँकेमध्ये DBTला आधार कार्ड लिंक असेल तिथेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या बँकेमध्ये जाऊन तिथे विचारणा करा की आमच्या खात्याला DBT NPCIला आधार कार्ड लिंक आहे का. ज्या बँकेमध्ये DBT आधार कार्ड लिंक असेल तिथेच तुम्हाला जे काही पैसे आहेत ते इथे जमा होतील. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, हा महत्त्वपूर्ण अपडेट होती. जे काही कागदपत्रे आहेत ते लवकरात लवकर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये जमा करावेत. धन्यवाद.